दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो लोकांना आणल्याचा आरोप होत आहे। अशी वाहने प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी आपले वाहन रस्त्यात आडवे लावून रोखून धरली। त्यामुळे कांदे व भुजबळांमध्ये वाद होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली। यावेळी कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले। त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं। नांदगाव मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला आहे। या रस्त्यावर शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांची गुरुकुल शैक्षणिक संस्था आहे। समीर भुजबळ हे या मार्गावरून जात असताना संस्थेत शेकडो लोकांना आणल्याचे दृष्टीपथास पडले। पैसे वाटप करून त्यांना वाहनांमध्ये मतदानासाठी नेले जात होते। हे लक्षात येताच भुजबळांनी रस्त्यात आपले वाहन आडवे लावून संबंधितांची वाहने रोखली। पोलिसांना या घटनेची माहिती दिली। याची माहिती समजताच काही वेळात कांदे हे घटनास्थळी पोहोचले। ते शिवीगाळ करीत समीर भुजबळ यांच्या अंगावर धावून गेले। त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे भुजबळांसोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। शैक्षणिक संकुलात काही तडीपार गुन्हेगार होते। मतदानाच्या दिवशी ही मंडळी मतदारसंघात कशी, असा प्रश्न यावेळी करण्यात आला। कांदे व भुजबळ समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली। पोलिसांसमोर कांदे यांनी भुजबळ समर्थकांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली। शैक्षणिक संकुलात सुमारे 1000 ऊसतोड कामगारांना आणण्यात आले आहे। त्यांना खुलेआम पैसे वाटप करून मतदानासाठी पाठविले जात असल्याचा आरोप भुजबळांनी केला। या घटनाक्रमावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सुहास कांदेंवर संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतल्याचा आरोप केलाय। या दरम्यान हे मजूर दूरवरून आल्यामुळे त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था शैक्षणिक संस्थेत करण्यात आली होती, असा दावा कांदे समर्थकांकडून यावेळी करण्यात आला। या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार। आता थोड्या वेळापूर्वी जे मीडिया आहे त्यामध्ये वेगळे चॅनल्सवर असे दृश्य दाखवलेले आहे की नांदगाव मतदारसंघामध्ये आज 2 उमेदवारांमध्ये भांडण झालेली आहे आणि त्यामध्ये जे उमेदवार जे वोटर्स आहे, मतदार आहे, त्यांची ओळख बद्दल एक उमेदवाराने संशय व्यक्त केलेला आहे। तर मी क्लॅरिफिकेशन साठी सांगू इच्छितो की जेव्हा हा विषय सुरू झाला लगेच तिथे मोक्यावर पोलीस पोहोचलेली आहे आणि त्यांनी दोघेही जे पक्ष आहे त्यामध्ये दोघांना समजून एक उमेदवार लगेच तिथून ते गेले होते आणि दुसरे जे उमेदवार होते त्यांना पण समजून सांगितलेलं आहे, ते पण तिथून निघालेले आहे आणि सध्या तिकडे कोणत्याही प्रकारच्या भांडण किंवा कोणत्याही प्रकारचा जमाव चालू नाही आहे। ह्याच्या व्यतिरिक्त ह्या संबंधित जे निवडणूकचे कायदे असतात त्यानुसार पण कारवाई केलेली आहे आणि 3 वेगळे प्रकारचे निवडणूक संहिता आचारसंहिता असते त्या हिशोबाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुद्धा चालू आहे। याच्यासोबत मी सांगून इच्छितो की जर मतदाराची ओळख बद्दल काय कोणाला संशय असते कोणत्याही उमेदवाराला, तर मतदार ज्या पोलिंग बूथवर जातात तर त्या पोलिंग बूथवर प्रिसाइडिंग जे पोलिंग ऑफिसर असते, सर्वात पहिला पोलिंग ऑफिसर ते ओळख जे आहे ते पटवून देतात आणि ते खात्री करूनच त्यांना मतदान करण्याची ते परवानगी देतात। सो ह्यामध्ये कोणालाही जर मतदाराबद्दल ओळख बद्दल काय संशय असेल तर आम्ही सांगू इच्छितो की जे प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर आहे प्रत्येक बूथ मध्ये ते सर्वांची ओळख चेक करूनच त्यांना मतदान करू देत आहे। धन्यवाद। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।